चांदूरपासून बांद्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहण्यास सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत. चांदूरपासून बांद्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ. जो व्हिडिओ घेऊन आला आहे आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. जेव्हा ब्रेकिंग न्यूज अनुसार आता अमेरिका व इराण यांच्यातील युद्धामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा होऊ शकतो 6,000 रुपये. पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र विचारायला लागलाय की अमेरिका व इराण यांच्यातील युद्धामुळे खरंच देशांतर्गत बाजारामध्ये काय सोयाबीनचा दर हा होऊ शकतो 6,000 रुपये. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे जाणून घेऊयात उत्तर. जर आपल्या सर्वांना सुद्धा या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जिथं व्हिडिओ आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. ज्यांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यावं. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. जो चांदोपासून बांद्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. जेव्हा ब्रेकिंग न्यूज अनुसार आता अमेरिका व इराण यांच्यातील युद्धामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा होऊ शकतो 6,000 रुपये. पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव तो विचारायला लागला की अमेरिका व इराण यांच्यामध्ये जो सध्या संघर्ष सुरू आहे का याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा 6,000 होऊ शकतो. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊयात की अमेरिका व इराण यांच्यातील युद्धामुळे काय देशांतर्गत बाजारामध्ये होऊ शकतो आता सोयाबीनचा दर 6,000 रुपये. जर आपल्या सर्वांना या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी सर्वात प्रथम हे जाणून घेणं गरजेचं आहे की अमेरिका व इराण यांच्या युद्धाचा आणि सोयाबीनच्या बाजारभावाचा काय सहसंबंध आहे. जर आपण सर्वांनी हे समजून घेतलं तर आपल्या मनात जो सध्याचा सर्वात महत्त्वाचा यक्ष प्रश्न निर्माण झालाय की अमेरिका व इराण यांच्यातील युद्धामुळे सोयाबीनचा भाव हा 6,000 होऊ शकतो अथवा नाही, या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आपणास मिळून जाईल इथं उत्तर. तर बघा मित्रांनो, आपल्या सर्वांना प्रथम समजावून सांगतो की अमेरिका व इराण यांच्यातील युद्धाचा सोयाबीनच्या दराशी कशा पद्धतीनं सहसंबंध आहे. जर आपण सर्वांनी बघितलं इराण हा जगातील खूप मोठा सोयाबीन उत्पादक देश नाही किंवा खूप मोठा सोयाबीनचा आयातक देश नाही. मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव विचारायला लागलाय की अमेरिका व इराण यांच्यातील युद्धाचा सोयाबीनच्या दराशी काय सहसंबंध आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, अमेरिका व इराण यांच्यामध्ये जेव्हापासून युद्ध सुरू झालं आहे तेव्हापासून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाचे बाजारभाव हे भयंकर भडकले आहेत. कच्च्या तेलाचे बाजारभाव इथून पुढे सुद्धा वाढत जाणार आहेत. काही जाणकारांच्या मते हे युद्ध जर इथून 31 मार्चपर्यंत सुरू राहिलं तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा जो बाजारभाव आहे तो $100 प्रति बॅरेलच्या वर जाऊ शकतो. आणि जर असं समजा घडलं तर लक्षात घ्या याच्यामुळं सोयाबीनचा भाव 100% वाढणार. आता तुम्हाला असणारं कनेक्शन समजावून सांगतो. तर लक्षात घ्या मित्रांनो, कच्च्या तेलाचे बाजारभाव वाढायला लागले की खाद्यतेलाचे बाजारभाव वाढायला लागतात. अशा परिस्थितीमध्ये मागच्या 2 दिवसामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खाद्यतेलाचे बाजारभाव हे वाढायला लागले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारात जर सोयाबीन तेलाचे बाजारभाव हे वाढायला लागले तर याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचे बाजारभाव सुद्धा वाढायला लागतात. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जर सोयाबीनचे बाजारभाव वाढायला लागले तर आपोआप देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचे दर हे वाढू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्या देशात यंदाच्या वर्षी सोयाबीनचं उत्पादन हे अत्यंत कमी आहे. याच्यामुळे सुद्धा सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळताना दिसू शकतो. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, अमेरिका व इराण यांच्यातील युद्धामुळे कच्च्या तेलाचे भाव वाढणार. कच्च्या तेलाचे भाव वाढले की खाद्यतेलाचे भाव वाढणार. खाद्यतेलाचे भाव वाढले की सोयाबीनचे भाव वाढणार. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव वाढले की देशात सोयाबीनचे भाव वाढणार. आणि या सर्व ओव्हरऑल परिस्थितीमुळे सोयाबीनचा भाव हा या युद्धामुळे 6,000ला क्रॉस करू शकतो.
पण पुन्हा प्रश्न उद्भवतो की सोयाबीनचा बाजारभाव हा कधीपर्यंत 6,000ला गवसणी घालू शकतो? तर माझ्या मते 31 मार्चपर्यंत सोयाबीनचा भाव 5,500पर्यंत पोहोचेल आणि एप्रिल महिन्यात कधीही कोणत्याही क्षणी सोयाबीनचा दर जर 6,000ला गवसणी घालताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको, असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे. आता विक्रीचा जो सर्वात महत्त्वाचा यक्ष प्रश्न आहे त्याचं काय करावं? तर लक्षात घ्या मित्रांनो, विक्रीचा विचार करत असाल तर एवढाच आपणास सल्ला देतो की आपण सर्वांनी सोयाबीनचा बाजारभाव 5,500च्या वर जाण्याची वाट बघावी. म्हणजे आपण सर्वांनी 15 मार्चच्या अगोदर तर सोयाबीन विक्रीचा विचारसुद्धा करू नये. 15 मार्चच्या नंतर सोयाबीनचा भाव 5,500 क्रॉस झाला की तिथून पुढे प्रत्येक तेजीत आपण सर्वांनी टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री करावी. असं केल्यानं आपल्या सर्वांचा इथं 100% होऊ शकतो फायदा. तर मित्रांनो, ही होती सध्याची सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज की अमेरिका व इराण यांच्यातील युद्धामुळे देशांतर्गत बाजारामध्ये लवकरच सोयाबीनचा भाव हा होणार आहे 6,000 पार. याच्याबद्दल काय आहे आपलं मत आपण कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवू शकता. जर आपल्याला काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक प्रश्नाचं समर्पक उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत राहील. व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.